आपल्याला आजपर्यंत ज्या पद्धतीने ऋषी फक्त हाफ नेकेड बसलेले आहेत आणि कुठल्यातरी यज्ञामध्ये आहुत्या देत आहेत किंवा ध्यानस्थ बसलेले आहेत, असे ऋषी आपले कधीही नव्हते. नमस्कार. आपल्याला आज ज्या ऋषींना नमस्कार करायचा आहे, त्या ऋषींचं नाव आहे कश्यप. कश्यप ऋषींनी संस्कृतीच्या स्थापनेसाठी म्हणून प्रचंड मोठं काम केलं. एक इंटरेस्टिंग गोष्ट फक्त मी आज कश्यप ऋषींच्या उदाहरण मी तुम्हाला आज देणार आहे, की कश्यप ऋषींनी जे एक सूक्त वेदांमध्ये लिहिलेलं आहे, त्यामध्ये कोणत्याही देवतेची स्तुती नाही, त्यामध्ये कोणत्याही यज्ञाची, कोणत्याही देवतेला नमस्कार केलेला नाही, यज्ञ एक्सप्लेन केलेला नसून कश्यप ऋषींनी ह्या एका सूक्तामध्ये युद्धाला चाललेल्या राजाबरोबर किती सेनापती पाहिजे, त्या प्रत्येक सेनापतीचे स्किल सेट्स कोणते आणि त्यांची कर्तव्य कोणती, हे एक्सप्लेन केलेलं आहे. एकंदरीत 10 सेनापती कश्यपांनी सांगितलेले आहेत. इथे सगळे सेनापती तुम्हाला सांगणं शक्य नाही, पण उदाहरण म्हणून सांगतो. एक सेनापती कश्यपांनी असा सांगितला, की तो निर्दयी पाहिजे, कारण रणांगणावर त्याला सैनिकांचे उपचार करायचे आहेत. एक सेनापती फक्त निरोप इकडून तिकडे देण्यासाठी सांगितलेला आहे. एक सेनापती समोरचं राज्य काबीज केल्यानंतर त्याची फक्त रेव्हेन्यू सिस्टीम टेक ओव्हर करण्यासाठी कश्यपांनी सांगितलेलं आहे. असे 10 प्रकारचे सेनापती एका युद्धामध्ये आवश्यक आहेत, हे कश्यपांनी सांगितलं. हा वॉरफेअरचा मास्टर माइंड नाहीये का, मला सांगा बरं कश्यप ऋषी. इथून पुढे आपल्या ऋषींकडे बघताना आपल्याला आजपर्यंत ज्या पद्धतीने ऋषी फक्त हाफ नेकेड बसलेले आहेत आणि कुठल्यातरी यज्ञामध्ये आहुत्या देत आहेत किंवा ध्यानस्थ बसलेले आहेत, असे ऋषी आपले कधीही नव्हते. आपले ऋषी हे सायंटिस्ट होते. आपले ऋषी हे तत्वचिंतक होते. समाज उभं करण्यासाठी म्हणून ऋषींनी प्रचंड मेहनत केलेली आहे. त्या दृष्टीने ऋषींकडे बघत चला आणि कुठल्याही ऋषींच्या बाबतीत पूर्वग्रह बनवण्याच्या आधी थोडंसं वाचत चला. कश्यप हे समाजशास्त्री तर होतेच, युद्धशास्त्री सुद्धा होते.